आजकाल बदलत्या हवामानामुळे आणि व्हायरल संसर्गामुळे लहान मुलांमध्ये खोकला असते ही सामान्य समस्या बनली आहे. बहुतेक पालक डॉक्टरांचा सल्ला घेऊन किंवा मेडिकल स्टोअरमधून सहज उपलब्ध होणारी खोकल्याची सिरप घेऊन मुलांना आराम देण्याचा प्रयत्न करतात. मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊनही मेडिकल स्टोअरमधून मिळणारी कोल्ड ड्रिप कफ सिरप अनेकदा जीव घेणे ठरत आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कथित दूषित कफ सिरप सेवन केल्यामुळे काही मुलांचा मृत्यू झाला. ही बातमी समोर आली तेव्हा राज्य सरकारने तातडीने या सिरपला विक्री थांबवण्यात आली आहे. या सर्व घटकांमुळे प्रश्न निर्माण होतो की या खोकल्याच्या सिरपमुळे लहान मुलांना मृत्यू होत आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या कफ सिरपमुळे ग्लाफिमिया आणि मध्ये लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. कोल्ड्रिप या औषधामध्ये डायथिलीन ग्लायकॉल आढळल्याचा त्या मुलांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार हे इंडस्ट्री सॉल्ट्सचे आहेत. म्हणजे ते थंड वातावरणामध्ये द्रव पदार्थ गोठवू नयेत म्हणून गोटी द्रवात मिसळल्या जातात. त्यामुळे या द्रवाचा गोठण बिंदू आणखी कमी होतो. कफ सिरप मध्ये डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल हे मूलतः कूलंट म्हणून वापरले जातात. याची चव सर्टिकॉल सारखी गोड आणि थंडसर असते. पण सॉर्बिटॉल महाग असतं म्हणून औषध कंपन्या त्यांच्याऐवजी स्वस्त पर्याय म्हणून डायथिलीन ग्लायकॉलचा वापर करतात. हे दोन्ही घटक देशी दारूमध्ये असलेल्या मिथाइल अल्कोहोलच्या श्रेणीत येतात आणि दोन्ही रसायन शरीराच्या अतिशय घातक असतात. हे दोन्ही घटक शरीरात गेले तर त्याचा किडनी, यकृत आणि मज्जासंस्थांवर घातक परिणाम होतो. लहान मुलांच्या शरीरात अगदी कमी प्रमाणात हे घटक गेले तरी ते धोकादायक असतात. कारण मूल त्यांचे शरीर लहान असतं, वजन कमी असतं. मग ते औषध भेसळ आहे किंवा खराब झाले आहे हे आपल्याला समजू शकते का? बाटलीवर लिहिलेले सर्वच घटक आपल्यास समजणार नसतात. पण काही गोष्टी औषध घेण्याआधी किंवा स्वतः देखील